राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार 3 दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर होते। मंगळवारी कागलमधील गैबी चौकात झालेल्या जाहीर सभेत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला। या जाहीर सभेत शरद पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता लाचार असा उल्लेख करत त्यांना जागा दाखवण्याचा इशारा दिलाय। यावर आता हसन मुश्रीफ यांनी भाष्य केलंय। आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार आपसे बैर नहीं लेकिन समरजित तेरी खैर नहीं अशा शायरी अंदाजमध्ये मंत्री मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांना डिवचले। आता काल साहेब आले म्हणजे या अल्पसंख्याक माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या मागे का लागलेले आहेत? पवार साहेब मागे लागले कसं म्हणायचं? पवार साहेब मागे लागले का म्हणावं लागतं तुम्हाला? नाही, अशी ते पवार साहेबच म्हणतात ना दरवेळेला। त्यांची भाषणं ऐका कालची, याच्यापूर्वीची त्यांनी कायमपणानं प्रजेचाच प्रचार केलेला आहे, रयतेचा प्रचार केलेला आहे आणि मनात त्यांची भूमिका तीच असावी। परंतु तुतारी घेतल्यामुळे कितपत आव्हान वाटतं हे बघा, आता निवडणुकीचा रिझल्ट कळवेल। आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही। शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही, परंतु पवार साहेब से मेरा बैर नहीं, समरजित अब तुम्हारी खैर नहीं। जंगलाला आग लागल्यानंतर बिबट्यासोबत गेंडाही पळाला अशा शब्दात उत्तम जानकर यांनी कालच्या कार्यक्रमात टीका केली। तिरंगी लढत झाल्यामुळे तुमचा विजय हा सोपा झाला होता, मात्र यंदा थेट समोरासमोर सामना आहे। कशा एकूण 6 निवडणुका झालेल्या आहेत, त्यामध्ये एकाच एक 3 वेळा झालेली आहे। एक म्हणजे एक तिरंगी नाही, तिरंगी गेल्याच वेळा झाली। अल्पसंख्याकांचा नुकताच एक मेळावा झाला, त्याच्यात शरद पवार असं म्हणाले की अल्पसंख्याकांना चांगल्या पद्धतीने संधी यावेळेस आम्ही देणार आहोत। एकीकडे अशा पद्धतीचं वक्तव्य आणि दुसरीकडे नाही, मला त्याबद्दल म्हणायचं नाही। माझं म्हणणं काय की परवा ते प्रवेश करणार होते, जयंत पाटील आले होते, सभा झाली होती, पुन्हा साहेब स्वतः काल आले। आता आम्ही काय 50 वर गेलेलो आहे ना, आमदार जे 50 वर गेले आहेत, मग माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याकांच्या मागे का लागले एवढा जोर? काय उद्देश हेच मला समजलेलं नाही। पालकमंत्री मुश्रीफ यांच्या टीकेला शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनीही प्रत्युत्तर दिलंय। मला काळजी करण्याची गरज नाही अशा बऱ्याच धमक्या मंत्री मुश्रीफ यांनी मला दिल्यात। त्यांच्या डोक्यात काय आहे हे मला माहिती नाही, मात्र शरद पवार माझ्या सोबत आहेत। कागल, गडहिंग्लज आणि उत्तूरची जनता माझ्या सोबत आहे, त्यामुळे अशा धमक्यांना मी घाबरत नसल्याचं समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। काही दिवसापूर्वी बोलले होते की समरजी घाटगेंना महत्त्व द्यायची काही आवश्यकता नाही, आज त्यांचे काही तर वेगळेच वक्तव्य येतात। आता माझी खैर नाही, मला ह्याची काही काळजी करायची आवश्यकता नाही, कारण कागल, गडिंग्लज, उत्तूरची जी स्वाभिमानी जनता आहे ही माझी पाठराखण करणारच आहे आणि मला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा आशीर्वाद आहे, तर मला कुठल्या गोष्टीची काळजी करायची काही आवश्यकता नाही। अशा बऱ्याच धमक्या त्यांनी मला आधी पण दिल्या आहेत, आताही ते ठीक आहे, ते आता संविधानामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे असं बोलायचं, पण मी काय या गोष्टीला फार काही सिरियसली घेत नाही। आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब एका अल्पसंख्याक व्यक्तीच्या मागे एवढं मागे का लागलेत? मला आज ऑन रेकॉर्ड ठीक आहे, ते मला काय बोलतील ते बोलू देत, पण ह्या गोष्टीचा मला प्रचंड राग आहे आणि संताप आहे आणि मला खंत वाटते। एवढ्या या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचं एवढ्या वर्षाचं राजकारण आहे, हे आधी कुठेही विरोधी पक्षाचे कुठल्याही नेत्यांनी का कुठल्याही पार्टीनी असं बोलायचं धाडस कधी त्यांच्यावर केलं नाही, चूक केली नाही, जी आज माननीय मुश्रीफ साहेबांनी केली आहे। आज मुश्रीफ साहेबांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना वर जातीवादचा आरोप केलेला आहे। मी या गोष्टीचं पूर्ण निषेध करतो। कागल म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणाचं व्यासपीठ मानलं जातं। गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून कागल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मंत्री मुश्रीफ यांनी केलंय। आता मात्र राजकीय समीकरणं बदलली आणि मंगळवारी खासदार शरद पवार यांनी कागलमध्ये झालेल्या सभेत मंत्री मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली। त्यानंतर मुश्रीफ आणि घाटगे यांच्यात वार पलटवार झाले, यामुळे कागलचं राजकारण ढवळून निघालंय।